नमस्कार मित्रांनो. कधीकधी एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा लपवलेल्या सत्यामुळे एखादं नातं कसं काही दिवसांत उद्ध्वस्त होतं ते बघा. आजची ही घटना अशाच एका अरेंज मॅरेजची आहे. मुलगा मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करत होता. कामाच्या निमित्ताने त्याला अनेक महिने समुद्रात राहावं लागायचं. मुलगी मुंबईतील एका सुशिक्षित कुटुंबातील होती. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने मोठ्या आनंदात लग्न पार पडलं. नातेवाईक, मित्रमंडळी आणि दोन्ही घरचेही या नव्या संसारासाठी आनंदी होते. लग्नानंतर साधारण महिनाभर दोघे एकत्र राहिले. त्यानंतर नोकरीमुळे मुलाला पुन्हा जहाजावर जावं लागलं. जाताना त्याच्या मनात एकच विचार होता, काही महिन्यांनी परत आलो की आयुष्याची खरी सुरुवात होईल. मात्र नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं. काही महिन्यांनी तो परत घरी आला, पण पत्नीचं वागणं पूर्णपणे बदललं होतं. पूर्वीसारखं हसून बोलणं तर दूरच, ती त्याच्याशी साधं बोलायलाही तयार नव्हती. तो काही विचारायला गेला की 2 शब्दांत उत्तर मिळायचं. तो जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, पण ती लगेच काही ना काही कारण सांगून स्वतःला दूर करायची. सुरुवातीला त्याने हे नवीन नात्यातील संकोच असेल असा विचार केला. तिला वेळ दिला, तिच्यावर कोणताही दबाव आणला नाही. पण दिवस गेले तरी परिस्थिती बदलली नाही. एका महिन्यात एकदाही नवरा बायकोमधील शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत. प्रत्येक वेळी तिच्याकडे वेगळे कारण तयार असायचं. कधी तब्येत बरी नसल्याचं, कधी थकवा असल्याचं, कधी मानसिक तयारी नसल्याचं, तर कधी माहेरी जाण्याचं कारण. प्रत्येक वेळी मुलगा शांत राहिला. थोडा वेळ जाऊ दे, सगळं ठीक होईल असं समजून त्याने तिच्या निर्णयाचा आदर केला. पण वेळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसं दोघांमधलं अंतर आणखी वाढत गेलं. नोकरीवरून परत आल्यानंतरही परिस्थिती तशीच होती. पत्नी त्याच्यापासून जाणीवपूर्वक अंतर ठेवत होती. बोलणं कमी झालं होतं. एकत्र वेळ घालवण्याची तिची इच्छा दिसत नव्हती. काही दिवसांनी तर तिने आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला. तिने स्वतःचं सगळं सामान आवरलं आणि कोणताही स्पष्ट खुलासा न करता माहेरी निघून गेली. मुलासाठी हा मोठा धक्का होता. नेमकं काय चुकलं? स्वतःकडून काही चूक झाली का? तिला या लग्नात काही अडचण होती का? की आणखी काही वेगळंच कारण होतं? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. फोन केले, मेसेज केले, प्रत्यक्ष भेटण्याचाही प्रयत्न केला. दोन्ही कुटुंबांनी एकत्र बसून चर्चा करण्याचाही प्रयत्न केला. मुलाच्या आईवडिलांनी स्वतः मुलीच्या घरी जाऊन आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा, पण नातं तोडण्याआधी एकदा तरी बसून बोलूया अशी विनंतीही केली. पण तिकडून प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळालं, हे नातं पुढे चालू शकत नाही, इथेच संपवलेलं बरं. पण का? याचं उत्तर मात्र कोणीच देत नव्हतं. हीच गोष्ट त्या मुलाला सतत अस्वस्थ करत होती. कारण त्याला स्वतःची चूक माहिती नव्हती आणि समोरचं कारणही कोणी सांगत नव्हतं. शेवटी त्याने ठरवलं, भावनेने नाही तर आता कायद्याच्या मार्गानेच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची. मात्र त्याला अजूनही कल्पना नव्हती की पुढे तपास सुरू झाल्यानंतर त्याच्या पत्नीबद्दल अशी काही सत्य समोर येणार होती, ज्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकणार होती. कायदेशीर मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या मुलाने सर्वप्रथम शांतपणे परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला अजूनही असं वाटत होतं की कदाचित काही गैरसमज झाला असेल. एकदा समोरासमोर बसून बोललं तर सगळं पूर्वीसारखं होईल. त्याने पुन्हा एकदा पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोन केले, मेसेजेस पाठवले, नातेवाईकांमार्फत निरोप पाठवले. पण प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरला. तिच्याकडून ना उत्तर आलं, ना कोणताही खुलासा. संपूर्ण घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली. लग्नानंतर आजपर्यंत त्या दोघांमध्ये एकदाही वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले नव्हते. प्रत्येक वेळी पत्नीने जाणीवपूर्वक टाळाटाळ केली होती. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ घटस्फोट म्हणून पाहण्याऐवजी विवाहाच्या वैधतेच्या दृष्टीनेही विचार करण्याची गरज निर्माण झाली. कायद्यानुसार आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली. सर्वप्रथम पत्नीला चर्चेसाठी बोलावण्याचा प्रयत्न करण्यात आला. ईमेल पाठवण्यात आला. सामोपचाराने प्रश्न सोडवण्याची संधी देण्यात आली. दोघांनी एकत्र बसून चर्चा करावी अशी विनंती करण्यात आली. पण त्या ईमेललाही कोणतंही उत्तर आलं नाही. तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली. तिला हे नातं टिकवण्यात कोणतीही इच्छा नव्हती. कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान त्या मुलाच्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता. हे सगळं अचानक का घडलं? जर लग्न करायचंच नव्हतं तर लग्न केलं कशासाठी? आणि जर लग्न केलं होतं
तर सुरुवातीपासून इतकं अंतर का ठेवलं? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याने स्वतःच माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने फक्त काही सामान्य चौकशी केली. मुलीच्या ओळखीच्या लोकांशी बोलला, तिच्या जुन्या मित्रमैत्रिणींबद्दल माहिती काढली, तिच्या भूतकाळाबद्दल विचारपूस केली. पण जसजशी चौकशी पुढे सरकत गेली, तसतशी एकामागून एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. सर्वात आधी त्याला काही फोटो आणि व्हिडिओ मिळाले. त्या फोटोमध्ये ती एका दुसऱ्याच तरुणासोबत अत्यंत जवळच्या नात्यात असल्याचं दिसत होतं. सुरुवातीला त्याला वाटलं कदाचित हे जुने फोटो असतील, पण जेव्हा त्याने आणखी तपास केला तेव्हा समजलं की हे संबंध केवळ भूतकाळापुरते मर्यादित नव्हते. याच चौकशी दरम्यान आणखी एक अशी माहिती समोर आली ज्यामुळे तो पूर्णपणे हादरून गेला. त्याला समजलं की फक्त मुलगीच नाही, तर तिच्या आईच्याही वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टी लपवण्यात आल्या होत्या. काही छायाचित्र, काही पुरावे आणि काही माहिती त्याच्या हातात येऊ लागली. आता त्याच्या मनात संशय आणखी वाढला. त्याने ठरवलं या प्रकरणाचा शेवटपर्यंत शोध घ्यायचाच. पण त्याला अजूनही कल्पना नव्हती की पुढे त्याच्या हातात असा एक पुरावा लागणार होता, जो संपूर्ण केसचं चित्र कायमचं बदलून टाकणार होता. चौकशी जसजशी पुढे सरकत होती, तसतशी प्रत्येक नवीन माहिती आधीपेक्षा अधिक धक्कादायक ठरत होती. सुरुवातीला मिळालेले फोटो आणि व्हिडिओ पाहून त्याच्या मनात संशय निर्माण झाला होता, पण त्याला अजूनही खात्री नव्हती. म्हणून त्याने प्रत्येक गोष्टीची खातरजमा करण्याचं ठरवलं. एकामागून एक पुरावे गोळा केले जाऊ लागले आणि मग एक अशी माहिती समोर आली ज्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. चौकशी दरम्यान त्याला समजलं की त्या मुलीचं यापूर्वीही लग्न झालेलं होतं. हे ऐकून त्याला सुरुवातीला विश्वासच बसला नाही, कारण लग्न ठरवताना, बोलणे करताना किंवा लग्नाच्या कोणत्याही टप्प्यावर ही गोष्ट कधीच सांगितली गेली नव्हती. त्याने लगेच त्या माहितीची खातरजमा करण्यास सुरुवात केली. काही दिवसांच्या प्रयत्नानंतर त्याच्या हातात त्या पहिल्या लग्नाचं अधिकृत विवाह प्रमाणपत्र आलं. तो क्षण त्याच्यासाठी मोठा धक्का होता, कारण आता संशय नव्हता तर पुरावा होता. पण धक्के इथेच थांबले नाहीत. त्या विवाह प्रमाणपत्राच्या आधारे त्याने पहिल्या पतीच्या कुटुंबाशी संपर्क साधला. तिथे जाऊन जे काही समोर आलं ते आणखी भयावह होतं. त्या कुटुंबियांनी सांगितलं की त्यांच्या मुलाने काही वर्षांपूर्वी घरातून पळून जाऊन त्या मुलीशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही काळातच तो अचानक बेपत्ता झाला. तो कुठे गेला, काय झालं, आजपर्यंत कोणालाच माहिती नव्हतं. त्याच्या शोधासाठी कुटुंबाने पोलिसांत हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. इतकंच नाही, त्या प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन कार्यवाही देखील सुरू होती. ही माहिती मिळताच त्या मुलाने संबंधित कागदपत्र मिळवली. हरवल्याची तक्रार, न्यायालयातील नोंदी आणि इतर आवश्यक पुरावे सगळं एकामागून एक त्याच्या हातात येऊ लागलं. आता त्याच्यासमोर एक वेगळंच चित्र उभं राहिलं होतं. ज्या मुलीशी त्याने विश्वासाने लग्न केलं होतं, तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग त्याच्यापासून लपवण्यात आला होता. तिचं पहिलं लग्न, त्या लग्नानंतरची परिस्थिती आणि सुरू असलेली न्यायालयीन प्रक्रिया, यापैकी एकाही गोष्टीची कल्पना त्याला नव्हती. याच कारणामुळे त्याच्यासोबत झालेलं लग्न किती मोठ्या फसवणुकीवर उभं होतं हे आता स्पष्ट होत होतं. दरम्यान न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणाची प्रक्रिया सुरू झाली होती. समोरील पक्षाला नोटीस बजावण्यात आली. त्याचवेळी जमा केलेले सर्व पुरावे व्यवस्थित मांडण्याची तयारीही सुरू होती, कारण आता प्रत्येक आरोपामागे ठोस कागदपत्री पुरावा होता. ही केस न्यायालयात गेली असती तर पुढील सुनावण्यांमध्ये हे सर्व पुरावे अधिकृतपणे सादर केले जाणार होते आणि त्यानंतर निकाल कोणाच्या बाजूने लागेल याबद्दल फारशी शंका उरली नव्हती. मात्र नोटीस मिळाल्यानंतर अचानक एक अनपेक्षित घडामोड झाली. समोरील पक्षाकडून थेट संपर्क साधण्यात आला. त्यांच्या वकिलांनी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. प्रश्न एकच होता, हे प्रकरण कोर्टाबाहेर मिटू शकतं का? पण या चर्चेमागे त्यांचा नेमका उद्देश काय होता? आणि पुढच्या बैठकीत अशी कोणती मागणी करण्यात आली ज्यामुळे सगळेच काही क्षणांसाठी स्तब्ध झाले? न्यायालयाची नोटीस मिळाल्यानंतर काही दिवसांतच मुलीच्या बाजूच्या वकिलांनी संपर्क साधला. त्यांच्याकडून एकच प्रस्ताव ठेवण्यात आला, हे प्रकरण कोर्टाबाहेर समोपचाराने मिटवता येईल का? सुरुवातीला हा प्रस्ताव ऐकून सर्वांनाच वाटलं की कदाचित आता दोन्ही बाजू शांतपणे मार्ग काढतील. पण पुढच्या क्षणी त्यांनी अशी अट ठेवली ज्यामुळे वातावरण पूर्णपणे बदललं. त्यांची मागणी होती 50 लाख रुपये. त्यांच्या म्हणण्यानुसार ही रक्कम दिली तर ते सामोपचाराने प्रकरण संपवायला तयार होते. ही गोष्ट समोर येताच मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला, कारण एका बाजूला फसवणुकीचे पुरावे त्यांच्या हातात होते
आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडूनच मोठी रक्कम मागितली जात होती. यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांची आणि संबंधित व्यक्तींची एक बैठक ठरवण्यात आली. ही बैठक फक्त तडजोड करण्यासाठी नव्हती, तर सत्य समोर ठेवण्यासाठी होती. बैठक सुरू होताच मुलाच्या बाजूने एकामागून एक पुरावे समोर ठेवले गेले. सर्वप्रथम मुलीच्या पहिल्या लग्नाशी संबंधित कागदपत्र, त्यानंतर त्या विवाहाचं प्रमाणपत्र, हरवलेल्या पहिल्या पतीची पोलीस तक्रार, न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाची माहिती आणि त्यानंतर चौकशीत मिळालेले इतर सर्व पुरावे. इतकंच नाही, मुलीच्या आणि तिच्या आईच्या बॉयफ्रेंडशी संबंधित माहिती व पुरावे तपासादरम्यान मिळाले होते. त्यांचाही उल्लेख करण्यात आला. स्पष्ट सांगण्यात आलं, हे सर्व पुरावे आवश्यक असल्यास न्यायालयात सादर केले जातील. हे ऐकताच समोरील पक्षाचा आत्मविश्वास क्षणात ढासळला. त्यांना समजलं होतं, जर हे सर्व पुरावे न्यायालयात गेले तर सत्य लपवणं अशक्य होईल. त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या कुटुंबाची सामाजिक प्रतिमा देखील धोक्यात येऊ शकत होती. काही वेळ शांतता होती आणि मग त्यांनी अखेर माघार घेतली. 50 लाखांची मागणी त्यांनी स्वतःहून मागे घेतली. यानंतर मुलाच्या बाजूने फक्त 2 अटी ठेवल्या गेल्या. पहिली, लग्नानंतर दोघांमध्ये कधीही वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत ही वस्तुस्थिती न्यायालयात लेखी स्वरूपात मान्य करायची. आणि दुसरी, लग्नावेळी मुलाच्या कुटुंबाकडून देण्यात आलेल्या सर्व वस्तू परत करायच्या. लग्नात दिलेले दागिने, महागडी घड्याळं, कपडे आणि इतर सर्व भेटवस्तू एकही वस्तू मागे न ठेवता परत करण्याची अट ठेवण्यात आली. समोरील पक्षाकडे नकार देण्यासारखं काही उरलं नव्हतं. शेवटी त्यांनी या सर्व अटी मान्य केल्या. न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं. लग्नानंतर वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले नसल्याची बाब त्यांनी अधिकृतपणे स्वीकारली. त्यानंतर लग्नात दिलेल्या सर्व वस्तू मुलाच्या कुटुंबाकडे परत करण्यात आल्या. अशा प्रकारे हे संपूर्ण प्रकरण दीर्घकाळ न्यायालयात चालण्याऐवजी काही महिन्यांतच संपलं. ही केस अनेक वर्ष चालू शकली असती. पुरावे भक्कम असल्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार याबद्दल फारशी शंका नव्हती. तरीसुद्धा सर्वात महत्त्वाची गोष्ट होती निरपराध व्यक्तीला शक्य तितक्या लवकर या मानसिक आणि कायदेशीर संघर्षातून बाहेर काढणं. आणि शेवटी तसंच घडलं. तो मुलगा एका चुकीच्या नात्यातून मुक्त झाला, त्याला त्याचा न्याय मिळाला आणि या संपूर्ण प्रकरणाने एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली. लग्न ठरवताना फक्त बाह्य गोष्टी पाहून निर्णय घेणं पुरेसं नसतं. व्यक्तीचा स्वभाव, भूतकाळ आणि आवश्यक पडताळणीही तितकीच महत्त्वाची असते. कारण एक लपवलेलं सत्य अनेक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.